नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षण भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 चे प्रेफरन्स लॉक झालेले आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल, विथ इंटरव्ह्यू साठीची यादी कधी लागेल, असे प्रश्न सर्व अभियोगिताधारकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी पडलेले आहेत. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर त्या संदर्भात तुम्हाला मी अतिशय अभ्यासपूर्ण सकाळीच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे विथ इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची या संदर्भात बऱ्याच अभियोगिताधारकांच्या कमेंट्स मला व्हिडिओच्या खाली पाहायला मिळाल्या. 100% मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो की आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून जे 20 इंटरव्ह्यू मी पवित्र पोर्टलचे स्वतः अनुभवलेले आहेत आणि ज्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एकाच फेज मध्ये विदाऊट एनी मनी माझी 6 ठिकाणी निवड झाली, त्या संदर्भातला संपूर्ण अनुभव माझ्या बंधू आणि भगिनींसोबत मी नक्की शेअर करायला मला आवडेल आणि त्या संदर्भातले महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळतील. एव्हा ना याच्या आधी देखील मी तुम्हाला विथ इंटरव्ह्यूची तयारी चालू केलेली आहे. विनंती एवढीच असेल की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला सगळ्यांनी जॉईन करून घ्या, कारण की त्यावरती तुम्हाला बराचसा भाग पाहायला मिळेल. महत्वाचे काही मुद्दे असतील, काही पीडीएफ असतील, त्या नक्कीच त्या ठिकाणी शेअर करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला सावधगिरीने त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला फेस करता येईल अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि बरेचसे अभियोगिताधारक जे आपले व्हिडिओ फॉलो करत असतात, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करत जा, कारण की तुमच्या एका लाईकनी मला असं काही वेगळं काही नाही परंतु चांगलं प्रोत्साहन मिळतं. हे प्रामाणिकपणे आणि हक्काने मी तुमच्याकडे मागत आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इंटरव्ह्यूची तयारी कोणी करावी आणि नक्की किती मार्क्स असणाऱ्या अभियोगिताधारकांना इंटरव्ह्यूची तयारी करण्याची आवश्यकता आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा त्या ठिकाणी टीईटी आणि सीईटी चे उत्तीर्ण जे कॅन्डिडेट आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे टीईटी आणि सीईटी चे उत्तीर्ण कॅन्डिडेट असेल त्यांना ज्यांचा स्कोर हा 130 पेक्षा प्लस आहे, प्लस असं म्हणेल मी, जास्त असेल, ज्यांचा 130 पेक्षा स्कोर जास्त आहे असे उमेदवार, त्यांच्यासाठी तुम्ही विथ इंटरव्ह्यूची तयारी केली नाही तरी चालेल. जे मी सांगितलंय तुम्हाला, ज्यांच्या टीईटी आहे, सीटीटी आहे आणि स्कोर हा 130 प्लस आहे, अशा उमेदवारांना इंटरव्ह्यूची लगेच तयारी करायची आवश्यकता नाही. तुम्ही अगदी विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागल्यावरती देखील तयारी करू शकता. म्हणजे कोणाला आवश्यक आहे आणि कोणाला नाही. आता उरलेले जे कॅन्डिडेट असतील, 130 पेक्षा कमी जे उमेदवार आहेत, कमी मार्क्सचे जे उमेदवार आहेत, त्यांनी 100% जे की टीईटी सीटीटी उत्तीर्ण असणारे उमेदवार आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कारण की तयारी खूप महत्वाची असते. कारण की यामध्ये देखील बऱ्याच उमेदवारांनी लिमिटेड प्रेफरन्स दिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तयारी करायला काय हरकत नाहीये. तयारी करून ठेवा, ज्या वेळेसला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायची वेळ येईल त्यावेळेसला अजून तयारी करा. विदाऊटला तुमचं सिलेक्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु वीटची देखील तयारी आतापासून चालू करा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यांचं टीईटी आणि सीईटी त्या ठिकाणी उत्तीर्ण नाही परंतु जे 9 ते 12ला पात्र आहे, आता सर्वांना माहितीये की 11वी-12वीच्या जागा कमी आल्या, त्या संदर्भातल्या देखील कमेंट आलेले आहेत की फेज 2 कधी होईल सर, अशा देखील आजच्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट पाहायला मिळाल्या. मेन मुद्दा म्हणजेच सध्या जास्तीत जास्त जागा या 9 ते 10च्या आहेत. आता 9 ते 10च्या जागा आहेत, 11वी-12वीच्या जागा नाहीयेत, त्याच्यामुळं काय होणार आहे, 9 आणि 10चं मेरिट हे जास्त लागणार आहे. मी तुम्हाला आता सांगतो, टेट 2 मध्ये फेज 1 मध्ये जे 9 ते 10चं मेरिट लागलेलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त मेरिट तुम्हाला या फेज 1 मध्ये, टेट 3च्या फेज 1 मध्ये पाहायला मिळेल, एवढं तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, मग इंटरव्ह्यूची तयारी कुणी करायची, ज्यांचं टीईटी नाही, सीटीटी नाही परंतु आम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची, तर ज्यांचा स्कोर हा 150 प्लस आहे त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी केली नाही तरी चालेल असं मी या ठिकाणी सांगतो. पण ज्यांचा स्कोर 150 पेक्षा कमी आहे आणि जे फक्त 9वी 10वी किंवा 9वी ते 12वीच्या वर्गाला पात्र आहेत, त्या सर्वांनी इंटरव्ह्यूची तयारी फिक्स करून ठेवा असं मी तुम्हाला विनंती करतो. कारण की
जरीही तुमचं विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं तरीही तुम्हाला त्या ठिकाणी जर यदा कदाचित विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जाण्याची वेळ आली तर तुमची तयारी पहिल्यापासून आतापासून असायला पाहिजे. आणि या संदर्भात मी संपूर्ण माहिती आपल्या या चॅनेलवरती शेअर करणार आहे. मला एवढं सांगायचं होतं की आणि महत्वाची गोष्ट, तुमचे 100 मार्क्स आहेत, त्या 100 मार्क्स पैकी आपण जर विचार केला तर 90 मार्क्स हे तुमच्या हातामध्ये आहे. जवळपास 75 मार्क्स जर पाहिले आपण, म्हणजे एवढे मार्क्स तुमच्या ऑलरेडी टेटच्या मार्क्स पैकी आहेत. किती? टेटच्या मार्क्स पैकी आहेत. उरलेले हे जे 15 मार्क्स आहेत, 15 मार्क्स हे तुमचं आतापर्यंतचं क्वालिफिकेशन म्हणूया आपण. तुमच्या क्वालिफिकेशनला किंमत दिलेली आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे क्वालिफिकेशन. मग आपण जर पाहिलं तर एकूण इथे 90 गुण होता जवळपास. आपण जर पाहिलं तर 90 गुण या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे 90 गुण आहेत आणि उरलेले फक्त 10 मार्क्स, ओनली 10 मार्क्स तुमच्या इंटरव्ह्यूला असतील. पण हे 10 मार्क्सच त्या ठिकाणी मॅटर करणार आहेत तुमचं सिलेक्शन होणार की नाही. याचं कारण सांगतो. ज्या वेळेसला तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार, जवळपास या 75 मार्क्स पैकी तुमचे जे मार्क्स आहेत ना, जवळपास बऱ्याच जणांचे मार्क्स हे सेम असणार आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो. जवळपास ज्यांचे समजा एक्झाम्पल तुमचं मेरिट लागलं 125 गुणांचं, 120 वाला, 121 वाला, 123 गुणांचा, 125 गुणांचा, अगदी 130 गुणांपर्यंतचे उमेदवार तुमच्या सोबत असतात. असं काही नाही. आणि एखाद्या केसमध्ये तुम्हाला अगदी जर उमेदवार त्या विषयासाठी नसेल तर जास्त मार्क्स वाला सुद्धा असू शकतो. पण मॅक्झिमम असं पाहायला मिळतं की एकतर +10 किंवा ± असे एवढेच असतात. कारण की कॅटेगरी वाईज जर विचार केला तर काहींना कमी मार्क्स असू शकतात, परंतु जे ओपन असेल किंवा इतर जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं मेरिट हाय असतं आणि त्यांच्या बरोबरीनेच बाकीच्यांचं मेरिट आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सांगायचं एवढं की इथे काही जास्त मार्क्स मध्ये डिफरन्स येत नाही. डिफरन्स येऊ शकतो तुमच्या क्वालिफिकेशनच्या 15 मार्क्स मध्ये. आता काहींचं क्वालिफिकेशन हायर झालेलं असेल, काहींचं फक्त बीएससी असेल, बीएससी पेक्षा काहींचं MSc ही झालेलं असेल, किंवा काहींचं फक्त BA झालेलं असेल, MA झालेलं नसेल. ज्यांचं MA झालंय त्यांना ते प्लस मार्क्स मिळणार आहेत, ज्यांचं MSc झालंय त्यांना प्लस मार्क्स मिळणार आहेत. पण ज्यांचं नसेल त्यांचं काय, त्यांना ते मार्क्स मिळणार नाहीत. तिथे डिफरन्स असेल. आणि शेवटचा मुद्दा जो की इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं या संदर्भातला व्हिडिओ मी बनवलाय. मी एक तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी आपल्या या चॅनेलवरती एक प्लेलिस्ट तयार करतोय विथ इंटरव्ह्यूची. प्लीज माझी विनंती तुम्हाला असेल, तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न राहणार नाही विथ इंटरव्ह्यू संदर्भातला. एवढी 100% तयारी मी करून घेईल. आणि म्हणूनच तुम्हाला सांगायचे ती प्लेलिस्ट देखील मी आपल्या टेलिग्रामला शेअर करतोय. ओके, तर संपूर्ण तयारी संदर्भातला एक डिटेल्ड व्हिडिओ मी तुम्हाला आज तयार करतोय किंवा उद्या तयारी करतोय. आणि तुम्हाला परवाच्या दिवशी किंवा उद्या संध्याकाळी तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचा संपूर्ण पॅटर्न कसा असतो, एकूण तयारी कशी करायची, माझे 20 इंटरव्ह्यू मी कसे फेस केले त्या संदर्भात तुमच्याशी नक्कीच चर्चा करायला मला आवडेल. काही लाईव्ह तुमच्यासोबत माझं कन्व्हर्सेशन होईल आणि काही ठिकाणी आपण जर पाहिलं म्हणजे तुमच्यासोबत मला संभाषण करायला आवडेल. एक तर लाईव्ह आवडेल किंवा मी तुमच्यासाठी व्हिडिओ देखील अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर सर्वांचं काम या भरतीमधून होणं गरजेचं आहे. मग ते विदाऊट इंटरव्ह्यू हो किंवा विथ इंटरव्ह्यू हो, तुमच्या सगळ्यांचं काम झालं पाहिजे अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. नक्कीच सर्वजण या भरतीमध्ये, जसं मी एकाच फेजमध्ये मी 6 ठिकाणी सिलेक्ट झालो, तसंच तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये 3 ठिकाणी जाणार आहात. 3ही ठिकाणी सिलेक्ट झाले पाहिजेत. तुमच्या वेटिंगचा येत असणारा उमेदवार इतर 2 ठिकाणी जाईल. आणि एक प्रश्न सगळ्यांचा कॉमन असतो, सर आम्हाला त्या ठिकाणी 3 ठिकाणचे सोबत जायची वेळ आली तर काय आहे? तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एकदाच जर तुमचे इंटरव्ह्यू आले तर तुम्ही काळजी करू नका. त्या संदर्भात तुम्हाला पुढची संस्था डेट चेंज करून देते रिक्वेस्ट केली तर, आणि त्यानुसार तुम्ही दुसरा इंटरव्ह्यू अटेंड करू शकता. जर तुम्ही इंटरव्ह्यू अटेंडच केला नाही तर काय, असाही प्रश्न विचारला जातो. तर अशा केसमध्ये काय आहे, तुम्ही इंटरव्ह्यू जरी अटेंड नाही केला तरी तुम्ही पुढच्या फेजसाठी पात्र आहात. ओके, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल माय डिअर. थँक्यू सो मच.